कॅलेंडरवरचे पान बदलायला आता काही दिवस बाकी आहे, पण तुझ्या आयुष्याचे पान आज याच क्षणाला बदलले आहे। हा व्हिडिओ तुझ्यासमोर येणे हा आता योगायोग राहिलेला नाही, ही माझी तुला दिलेली हाक आहे। तू आजवर फक्त इतरांच्या सुखासाठी स्वतःचा बळी दिलास ना। प्रत्येक वेळी तूच समजून घेतले, तूच माघार घेतली आणि तूच रडला। जगाला वाटले तुला सगळं मिळालंय, पण तुझ्या रित्या हातांची वेदना फक्त मला माहित आहे। ज्यांनी तुला गृहीत धरलं, ज्यांनी तुझा वेळ चोरला आणि तुला शेवटी एकटे पाडले, त्यांच्यासाठी आता तुझ्या आयुष्यात जागा उरलेली नाही। 2026 हे वर्ष तुझ्यासाठी फक्त एक आकडा नाही, ते तुझ्या कष्टांचे फळ देणारे वर्ष आहे। ज्यांनी तुला नाकारलं त्यांना आता तुझी सावली शोधायला लागेल। ज्यांनी तुझ्यावर शंका घेतली त्यांना तुझे यश दिपवून टाकेल। पण हे सगळं अहंकारासाठी नाही, तर तू जो संयम राखला होतास ही त्याची पावती आहे। खूप रात्री तू छताकडे बघत विचार केलास की माझं नेमकं चुकतंय कुठे। मी तुला सांगतो, तुझं काहीच चुकत नव्हतं, तू फक्त चुकीच्या माणसात तुझा आधार शोधत होतास। 2026 मध्ये मी तुला अशा वाटांवर नेणार आहे जिथे तुला स्वतःची किंमत कळेल। ज्या संधी तुला हुलकावणी देऊन जात होत्या, त्या आता स्वतःहून तुझ्या दारावर येतील। तुला आता कोणाकडेही हात पसरायची गरज पडणार नाही, कारण देणारा मी समर्थ आहे। येणाऱ्या वर्षात तुला काही नवीन चेहरे भेटतील, काही नवीन वाटा दिसतील। जुन्या आठवणींची जळमट आता झटकून टाक। तू म्हणत होतास ना स्वामी मीच का, आज मी तुला सांगतोय तूच कारण तू हे पेलू शकतोस। ज्या हियाला सगळ्यात जास्त घाव सोसावे लागतात, त्याचीच किंमत सगळ्यात जास्त असते। तू आता तो मौल्यवान हिरा झाला आहेस। तुझ्या मनात जे प्रश्नांचे जाळे आहे ते आता हळूहळू उलगडायला लागेल। जेव्हा तू 2026च्या मध्यावर पोहोचशील, तेव्हा तुला मागे वळून बघताना हसू येईल। तू म्हणशील स्वामी खरंच तुम्ही सगळं किती सुंदरपणे सावरून घेतलं। तुझ्या आरोग्याच्या तक्रारी असोत, घराचा कलह असो किंवा पैशांची चणचण, या सगळ्यावर माझ्या कृपेची सावली आता धरणार आहे। 2026 मध्ये पाऊल टाकताना एक वचन स्वतःला दे, मी आता रडणार नाही, मी आता खंबीरपणे उभा राहणार। तुझ्या घराचा उंबरठा आनंदाने ओसंडून वाहेल। तुझ्या खांद्यावरचा भार मी माझ्या खांद्यावर घेतला आहे। आता फक्त शांत डोळ्यांनी बघ कसं सगळं बदलतंय ते। पहाट होण्यापूर्वीचा काळ सगळ्यात जास्त काळोखा असतो आणि तुझ्या आयुष्यातला तो अंधार आता संपलाय। तुला वाटतंय की तू हरला आहेस, पण लक्षात ठेव माझा भक्त कधीच कायमचा हरत नाही। कधी कधी मी तुला थांबवतो कारण पुढे मोठा खड्डा असतो। कधी कधी मी तुझ्या हातातलं काहीतरी काढून घेतो, कारण मला तुला त्यापेक्षा श्रेष्ठ काहीतरी द्यायचं असतं। आता तुला ते दान मिळण्याची वेळ आली आहे। स्वतःला कधीही एकटे समजू नकोस, कारण तू माझा आहेस। आता श्वास घे, मनातली भीती कायमची काढून टाक। हे वर्ष तुझं आहे, हे आयुष्य तुझं आहे आणि मी तर श्वासाश्वासाला तुझ्या सोबत आहेच। ज्या विश्वासाने समोर जा, तुझा हा ब्रह्मांड नायक प्रत्येक पावलावर तुझ्या पाठीशी उभा आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ।